नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हायकोर्ट भरती 2026 याचा निकाल लवकरच लागणार आहे. परंतु निकाल लागण्यापूर्वी अशा 6 चुका आहेत त्या तुम्ही टाळायच्या. जर त्या चुका तुम्ही आत्ताच टाळल्या तर पुढे चालून तुम्हाला सर्व गोष्टी सोयीस्कर होणार आहेत. त्याच्यापैकी एक चूक अशी आहे जी जर तुम्ही आत्ताच दुरुस्त करून नाही घेतली तर पुढे सिलेक्शन होऊन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी खूप प्रॉब्लेम फेस करू शकतो. नेमकं ती चूक कुठली, सविस्तरपणे सगळ्या चुका सांगणार आहे ज्या की टाळायच्या. त्यामुळे मला असं वाटतं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला पाहिजे. लक्षात घ्या, मुंबई हायकोर्ट भरतीचा आता निकाल जाहीर होणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक चूक आहे जी की टाळायची. कागदपत्रामध्ये चुका, नाव किंवा डेट ऑफ बर्थ दुरुस्ती करून घ्यायची आहे. परंतु ही दुरुस्ती कोणी करायची, लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांचं डेट ऑफ बर्थ डॉक्युमेंट्स वरती वेगळे, ऍप्लिकेशन फॉर्म भरताना वेगळी टाकण्यात आली आहे आणि तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्स वरती ऍक्च्युअल मध्ये डेट ऑफ बर्थ तुमची वेगळी आहे, ऍप्लिकेशन वरती वेगळे आहे, म्हणजे 2 ठिकाणी वेगवेगळे तुमचं डेट ऑफ बर्थ असेल आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यावेळेस इथे तुम्हाला प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतो. म्हणून आत्ताच डेट ऑफ बर्थ तुम्ही दुरुस्त करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर नावामध्येच मिसमॅच असेल, ठीक आहे. नावामध्येच मिसमॅच म्हणजे काय, तुमचं नावात स्पेलिंग मिसमॅच असेल किंवा तुमचं जे ओरिजिनल नाव आहे त्याच्या अगेन्स्ट थोडस एक जास्त स्पेलिंग किंवा काना मात्रा व्हॉट एव्हर जे काही चूक असेल ती एक्स्ट्रा चूक जी आहे ती ऍडिशनली या ठिकाणी दुरुस्त करून घ्यायची आहे, ठीक आहे. म्हणजे थोडक्यामध्ये चूक नंबर 1 ही टाळायची. ही सगळ्यात महत्वाची मोठी चूक ठरू शकते, तुमचं जे काही सिलेक्शन आहे त्याच्यावर डायरेक्ट इफेक्ट करू शकते, ठीक आहे. त्याच्यामुळे डॉक्युमेंट्स तुमचे ओरिजिनल जसं नाव, डेट ऑफ बर्थ आहे आणि जे काही पर्सेंटेज आहेत तेच व्हेरिफिकेशन वेळी तुम्हाला प्रेझेंट करायचे आहेत. त्यामुळे ही सगळ्यात मोठी आणि महत्वाची चूक आहे, ती आत्ताच टाळून घ्यायची. जर काही करेक्शन असेल तर नक्की करेक्ट करून घ्यायचं. प्रश्न येतो मग करेक्ट कसं करायचं. फक्त तुम्ही तुमचा प्रॉब्लेम कमेंट करा, त्याच्यावर सोल्युशन 100% जे की तुम्हाला यशस्वीरित्या सिलेक्शनला मदत करेल असं प्रोव्हाइड केलं जाईल. फक्त तुमचा प्रॉब्लेम इथे मांडा. चूक नंबर 2 आहे मित्रांनो, बनावट कट ऑफ बघून घाबरायचं नाही. आता खूप साऱ्या सोशल मीडियावर शिपाई पदाचा कट ऑफ एवढा, ड्रायव्हर पदाचा, क्लर्क पदाचा वेगवेगळा कट ऑफ त्या ठिकाणी अंदाज अनालिसिस करून तुम्ही पाहत असाल. परंतु ही चूक टाळायची, कारण याच्याने काय होतं, तुमचं टेन्स मध्ये जाता. कारण तुम्हाला माहित असेल तुम्हाला पेपर कसा गेलेला आहे, तुमचा कट ऑफ किती, मग निगेटिव्हिटी मनामध्ये येते. म्हणून कट ऑफला अजिबात घाबरायचं नाही. जो रिझल्ट लागल्याच्या नंतर ऍक्च्युअल पब्लिश होईल मुंबई हायकोर्टच्या ऑफिशियल वेबसाईट वरती, तोच कट ऑफ फायनल कन्सिडर करायचा आहे. त्यामुळे अंदाजे कट ऑफला अजिबात घाबरायचं नाही. नंबर 3 आहे, कागदपत्रे तयार असणे गरजेचे आहे. लक्षात घ्या, निकालापूर्वीच तुमचं रेडी टू इट फाईल असणे गरजेचे आहे. कारण निकाल लागल्याच्या नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला खूप जास्त वेळ मिळत नाही. तुमचे सर्व डॉक्युमेंट्स आता लिस्टेड असतील या ठिकाणी. एक फाईल व्यवस्थितरित्या रेडी करून ठेवली तर तुम्हाला त्याचा पुढे चालून नक्कीच फायदा होतो. मग डॉक्युमेंट्स मध्ये काय आवश्यक आहे, साधारणपणे ऑल ओव्हर जनरल. परंतु तुम्हाला पोस्ट वाईज डॉक्युमेंट पाहिजे असतील जसं की ड्रायव्हर, शिपाई आणि क्लर्क, तर तुम्ही कमेंट करा. फक्त पोस्ट नेम तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन लागणारे डॉक्युमेंट पोहोचून जातील. तरी पण ओव्हरव्ह्यू, पॅन कार्ड तुमचं, आधार कार्ड, 10वी 12वीचे मार्कशीट, TC, त्याच्यानंतर कास्ट मधून असाल कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल लेअर आणि EWS रहिवासी दाखला. हे बेसिक जनरल डॉक्युमेंट्स आहेत, ते तुमच्या सोबत रेडी टू इट फाईल असणे आवश्यक आहे. सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहेत. लक्षात घ्या, तुम्ही जर कॉपी त्याची झेरॉक्स कॉपी प्रोव्हाइड कराल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तर ते अलाउड नाही. ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे, नोट डाऊन करून घ्या. त्याच्यासोबत तुमचे पासपोर्ट साईज सुद्धा सोबत ठेवा आणि तुमची जी साईन आहे, साईन ती डिजिटली सोबत करून ठेवा, पीडीएफच्या फॉर्मॅट मध्ये किंवा एक मोबाईल मध्ये स्कॅन कॉपी फॉर रेफरन्स साठी रेडी ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर 4था पॉइंट आहे, अफवांवर अजिबात विश्वास ठेवायचा नाही कुठल्याही. जसं की आज रिझल्ट येणार, उद्या रिझल्ट येणार किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच होणार नाही, असे वेगवेगळे अफवा असतात, अजिबात विश्वास ठेवायचा नाही. 5 नंबरचा आहे, ऍप्लिकेशन फॉर्म आणि हॉल तिकीट जपून ठेवायचं आहे. आता खूप जणांचा गैरसमज असा असतो की एक्झाम झाली आता हॉल तिकीट आणि ऍप्लिकेशन फॉर्मची आपल्याला आवश्यकता नाही. मित्रांनो लक्षात घ्या, पुढे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म आणि तुमचा जे काही हॉल तिकीट आहे त्याची आवश्यकता पडू शकते. म्हणून डायरेक्टली तुम्ही ते फेकून द्यायचं नाही. ऍट लिस्ट तुमच्याकडे मोबाईल मध्ये स्कॅन
स्कॅन कॉपी तरी असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही मोबाईलमध्ये फोटो नसेल तर फोटो काढून त्याचं व्यवस्थितरित्या PDF करून घ्या आणि तुमचा एक ऍज अ प्रूफ म्हणून सोबत ठेवा. याच्याने सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतो. छोट्या छोट्या चुका आहेत परंतु पुढे जाऊन त्या तुम्हाला प्रॉब्लेम देऊ शकतात, लक्षात घ्या. त्याच्यानंतर 6 नंबरचा आहे मोबाईल नंबर अँड मेल आयडी ऍक्टिव्ह ठेवणे. मोबाईल नंबर याच्यासाठी समटाइम्स काही OTP येत तर नाहीत, परंतु OTP आले किंवा मेसेज आला, टेक्स्ट, SMS या गोष्टीसाठी मोबाईल नंबर ऍक्टिव्ह असणे गरजेचे आहे. तसेच तुमचा मेल आयडी जो तुम्ही सबमिट केला होता तोच त्या ठिकाणी ऍक्टिव्ह असणं गरजेचे आहे. तुमचा मेल आयडी डेट झाला, हॅक झाला किंवा बंद पडला किंवा नवीन तुम्ही या ठिकाणी मेल आयडी ओपन केला करू शकता, परंतु जो तुम्ही एक्झाम साठी प्रेफर केला होता, कारण की तुमचा मेल आयडी मुंबई हायकोर्टाच्या वेबसाईट वरती अटॅच झालेला असतो फॉर्म भरल्याच्या नंतर. त्याच्यामुळे काही जर ऑफिशियल अपडेट्स असतील, रिझल्ट लागला, कट ऑफ लागला, तुमचं सिलेक्शन मेल येईल किंवा SMS येईल त्याच्यानंतर वेबसाईट वरती तर पाहायला मिळेलच, परंतु हे जर ऍक्टिव्ह असेल तर आणखी गोष्टी सोप्या होतात. आता इथे खूप जणांचे मोबाईल नंबर हरवला असेल असं तर अजिबात होऊन द्यायचं नाही. जरी झाला असेल तरी रिप्लेस लगेच करून घ्यायचा. सेम मोबाईल नंबर, सेम तुमचा मोबाईल नंबरला तुमचा मेल आयडी ऍक्टिव्ह असेल तर ते पॅरलली दोन्ही गोष्टींना व्यवस्थितरित्या जपून ठेवायचं आहे. अशा प्रकारे मुंबई हायकोर्ट 2026 ची जे की शिपाई पदासाठी भरती होती, क्लर्क आणि बाकीच्या पोस्टसाठी, इतर पोस्टसाठी भरती होती, त्याच्यामध्ये ह्या निकाल लागण्याच्या पूर्वी छोट्या छोट्या गोष्टीवर ज्याच्यावर फोकस करायचं, ह्या चुका टाळायच्यात. मोस्ट ऑफ 2 चुका आहेत. कागदपत्र रेडी ठेवणे, कारण की विद्यार्थी रेडीच ठेवत नाही तर त्याच्यामुळे पुढे जाऊन प्रॉब्लेम येतो. आणि दुसरं आहे मित्रांनो, तुमचं काही ऍफिडेव्हिट करून घ्यायचं असेल किंवा काही करेक्शन असेल नावामध्ये, डेट ऑफ बर्थ मध्ये सुरुवातीला, हे 2 मस्त आहेत जे की तुम्ही डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला लक्षात येईल. तर असं करू नका, कारण पुढे चालून तुम्हाला वेळ खूप कमी मिळतो आणि परत तुम्हाला प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतो. काही वेळेस तुमचं जे सिलेक्शन आहे ते होल्ड वर सुद्धा ठेवलं जाऊ शकतं जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला व्यवस्थितरित्या प्रेझेंट नाही करता आले तर. पुढे चालून प्रोसेस करता येईल, परंतु अगोदरच ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीवर खूप बारकाईने फोकस करायचा आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट, प्रश्न असतील तर नक्की कमेंट करायचंय. इथेच थांबतो, भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद आणि राम राम मित्रांनो.